नासिक के येवला नगर परिषद चुनाव में स्थानीय राजनीति को हिला देने वाला अनोखा गठजोड़ सामने आया है। मंत्री छगन भुजबल के महायुति समर्थित उम्मीदवार को टक्कर देने के लिए शिंदे गुट और शरद पवार गुट एकजुट हुए हैं। शरद पवार गुट से दराड़े बंधुओं को मिलने वाला संभावित समर्थन इस नए समीकरण का मुख्य केंद्र बन रहा है। इस अप्रत्याशित गठजोड़ ने येवला की राजनीति में हलचल मचा दी है। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे येवले शहर विकासाचा दृष्टिकोन हा नजरेपुढे ठेवून आमदार किशोर भाऊ यांनी सुरू केलेलं हे विकासाचं शहर विकासाचं काम हे अधिक गतीने व्हावं त्याकरता या निवडणुकीमध्ये पक्षातर्फे आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश भाऊ यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करेल। येवला शहराच्या विकासासाठी आम्ही ही युती केलेली आहे। सर्व लोकांचा आग्रह होता या येवला शहरासाठी सुशिक्षित उमेदवार असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, ज्ञान असलेला पाहिजे आणि तरुण तडफदार उमेदवार असला पाहिजे जेणेकरून शासन दरबारी आपले म्हणणे मांडल, शासनाकडून विविध प्रकारच्या योजना आणतील, राज्य शासनाच्या योजना आल्या पाहिजे, केंद्राच्या सुद्धा योजना येवला शहरामध्ये आल्या पाहिजे। अशा अनेक योजना आहेत त्या अद्याप कितीतरी लोकांना माहित नाही, सर्वसामान्य माणसाला। तर या येवला शहराने आग्रह केला एक सुशिक्षित आणि चांगला एक उमेदवार या येवल्यासाठी पाहिजे। त्या हेतूने माणिकराव भाऊ शिंदे आणि मी ठरवलं तर रुपेश लक्ष्मण दराडे हा येवला शहरासाठी उमेदवार चांगला असू शकतो, येवल्याचा विकास नक्की कराल। यापूर्वी आपण बघितलंय माझे मोठे बंधू रामदास दराडे या येवला शहराचे नगराध्यक्ष होऊन गेलेले, त्यावेळी सुद्धा असाच प्रसंग आला होता। काही समोरच्या पार्टी विरुद्ध रामदास दराडे यांची उमेदवारी झाली, त्याच्या नंतरचा प्रकार ही सुद्धा येवला शहराला माहीत आहे काय घडला। आणि दराडे परिवार हे राजकारण असं लोकांचं नुकसान होईल असं राजकारण कधी करत नाही। येणाऱ्या काळामध्ये येवला शहराचा चांगला विकास करण्याची मी आमदार या नात्याने तुम्हाला ग्वाही देतो।